नमस्कार स्वामी भक्त हो. मी अक्षय राजेंद्र दबडे आपल्या स्वामी उपासना या चॅनलवरती स्वागत करत आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण की उद्या आहे दत्त जयंती आणि आपल्या सर्व दत्त संप्रदायातील सर्व भक्तांची दिवाळीचा दिवस असल्यासारखा दिवस आहे. आणि त्या दत्त जयंती दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्वामी भक्त हो, गेल्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्व भक्तगण दत्त महाराजांची सेवा सुरू केलेली आहे. काही जण पारायणाला बसलेले असतील, काही जण स्वामी चरित्राच्या पारायणाला बसलेले असतील, तर काही जण गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले असतील. तर काही जणांना सेवा करायला मिळाली नसेल, काही अडचणींमुळे, काही प्रॉब्लेम्समुळे कुणाला सेवा करता आली नसेल. तर आपण आज बघणार आहोत की दत्त जयंती दिवशी आपण काय काय सेवा करू शकतो. तर पहिली गोष्ट, ज्यांना सेवा करता आली नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका किंवा नाराज होऊ नका, किंवा कारण की आपल्याकडे अजून एक दिवस आहे, तो म्हणजे दत्त जयंतीचा दिवस आहे. त्या दिवशी आपण सेवा करून दत्त महाराजांच्या चरणी ती सेवा अर्पण करू शकता आणि दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळवू शकता. तर आपण ते जाणून घेण्याआधी दत्त महाराजांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया की दत्त महाराज हे दैवत कसं आहे. तर स्वामी भक्त हो, दत्त महाराजांच्या सारखे कृपाळू आणि दयाळू दैवत तुम्हाला बघायला मिळणार नाही. पण जितके दत्त महाराज कृपाळू व दयाळू आहेत तितकेच शिस्तप्रिय देखील आहेत. त्यामुळे दत्त महाराजांची भक्ती करताना तुम्ही आपल्या इच्छेने जी काही सेवा कराल ती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करत राहा. पण ती सेवा करता करता प्रत्येक सेवा ही शिस्तप्रिय करत राहा, कारण की दत्त महाराजांना शिस्त खूप लागते. त्यामुळे दत्त महाराजांची सेवा करताना शिस्त आपण पाळत आहे की नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. तर दत्त महाराजांची कृपा जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर दत्त महाराजांच्या भरपूर सेवा आहेत आणि त्यातील मुख्य सेवा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण असतं. आणि आता दत्त जयंती निमित्त भरपूर दत्त भक्त गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले असतात. दत्त जयंती दिवशी किंवा दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी त्याचं उद्यापन देखील ते करतात. आणि त्याचप्रमाणे काही जण स्वामी चरित्राच्या पारायणाला बसलेले असतात. तर आता आपण दत्त महाराजांना कसे प्रसन्न करावे याबद्दल, कशा सेवा कराव्यात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर कोणकोणत्या सेवा आपण दत्त जयंती दिवशी करायच्या आहेत ते आपण आता सुरू करत आहोत. तर पहिली गोष्ट, ज्यांच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा आपले स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर ती अभिषेक करायचा आहे. ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी फोटो घेऊन पूजला तरी चालेल. आणि अभिषेक करताना पंचामृताचा अभिषेक दत्त महाराजांच्या आणि स्वामींच्या मूर्तीवरती करायचा आहे. तर अभिषेक करताना तुम्हाला श्री सूक्त व पुरुष सूक्त याचे पठण करत अभिषेक करायचा आहे. व त्या अभिषेकाचं जे तीर्थ बनेल, जे काही पंचामृत बनेल ते तुम्ही घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. तर पुढची गोष्ट, ज्यावेळी आपली पूजा वगैरे आवरेल, अभिषेक आवरेल, त्यानंतर तुम्ही सेवा म्हणून काय काय करू शकता ते आता आपण जाणून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दत्त बावन्नी म्हणू शकता. दत्त बावन्नी तुम्हा सर्वांना माहित असेल, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगतो की दत्त बावन्नीमध्ये संपूर्ण गुरुचरित्र 52 ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यालाच दत्त बावन्नी म्हटलेलं आहे. मुळात दत्त बावन्नी ही मूळची गुजराती भाषेत लिहिलेली आहे. तर त्याचं मराठी रूपांतर देखील तुम्हाला मिळून जाईल. तर ते तुम्ही दत्त बावन्नी वाचू शकता, म्हणजे तुमच्या हातून गुरुचरित्र वाचलेल्याची सेवा झाल्यासारखी होईल. त्यानंतर पुढची सेवा आहे की स्वामी चरित्र. तर ज्यांना स्वामी चरित्र करता आलं नाही 1 ते 21 अध्यायचं, काही जणांनी 7 दिवस ते पारायण केलं देखील असेल, तर ज्यांना जमलं नाही त्यांनी त्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर आपली पूजा आवरून स्वामी चरित्राचा एक पाठ करू शकता. एक पाठ म्हणजे काय, तर 1 ते 21 अध्याय तुम्ही एकाच दिवशी वाचू शकता आणि ते एक प्रकारे पारायण होईल आणि ती सेवा तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी रुजू करू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट आहे, ज्यांना आणखीन काही सेवा करायची असेल तर तिसरी सेवा अशी आहे की तुम्ही गुरुचरित्रातील 4था अध्याय वाचू शकता. 4था अध्याय कशासाठी, तर 4था अध्यायामध्ये आपल्या दत्त महाराजांची जन्मकथा सांगितलेली आहे. गुरुचरित्रातील 4था अध्याय, त्याच्यामध्ये दत्त महाराजांची जन्मकथा सांगितलेली आहे. ती तुम्ही वाचू शकता, जेणेकरून तुमच्या हातून ती सेवा घडून जाईल. त्यानंतर तुम्ही आणखीन एक म्हणजे 14वा अध्याय वाचू शकता. 14वा अध्याय सोबतच 18वा अध्याय देखील वाचू शकता. असे गुरुचरित्रातील 3 अध्याय म्हणजेच 4था, 14वा व 18वा हे 3 अध्याय तुम्ही त्या दत्त जयंती दिवशी सेवा म्हणून वाचू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट आहे की जर तुम्हाला ते अवेलेबल नसेल तुमच्याकडे
तर तुमची संक्षिप्त गुरुचरित्र देखील वाचू शकता. ज्यांच्याकडे संक्षिप्त गुरुचरित्र असेल त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्रातील 7 अध्यायाचे संक्षिप्त गुरुचरित्र आहे, तर ते 7 अध्याय तुम्ही वाचून तुमची सेवा दत्त महाराजांच्या चरणी रुजू करू शकता. तर त्यानंतर पुढची सेवा अशी आहे की ज्यांना यातील काहीच जमणार नाही त्यांनी दत्त महाराजांचे मंत्र स्तोत्र आहेत ते तुम्ही वाचू शकता किंवा म्हणू शकता. तर मूळतः दत्त महाराजांचे कोणते प्रभावशाली मंत्र आहेत, तर पहिला मंत्र असा की ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. तो मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणा किंवा 11 माळे जप केला तर अतिउत्तम होईल. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त म्हणू शकता, फक्त श्री दत्त म्हणू शकता, किंवा ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे देखील तुम्ही 108 वेळा पठण करू शकता. जितकं होईल तितकं नामस्मरण त्या दिवशी तुम्ही करू शकता. काही भक्तांना यातील कोणतीच सेवा जर जमणार नसेल काही कारणांमुळे किंवा शारीरिक व्याधीमुळे वगैरे, तर त्या दत्त भक्तांनी दत्त महाराजांची अखंड नामस्मरण दिवसभर करा. जसं की दत्त जयंतीचा सकाळी पहाटेपासून सुरू झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळपर्यंत दिवसात काम तुमच्या नित्यकर्म करत करत दत्त महाराजांचे नामस्मरण अखंड नामस्मरण चालू ठेवा. जेणेकरून काहीच सेवा नाही झाली तर नामस्मरणाची सेवा म्हणून तुमच्या हातून एखादी सेवा घडेल दत्त महाराजांसाठी. तर त्याचबरोबर ह्या झाल्या मंत्रांच्या सेवा. तर स्तोत्र, काही दत्त महाराजांची स्तोत्र पण अशी आहेत ज्याचं पठण तुम्ही त्या दिवशी करू शकता. प्रभावशाली स्तोत्र म्हणजे दत्तमाला मंत्र. तर दत्तमाला मंत्र इतकं प्रभावशाली आहे की तुम्ही त्या दिवशी जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर दत्तमाला मंत्राचे किमान 11 वेळा तरी पठण करा. दत्तमाला मंत्र जर तुम्हाला माहिती नसेल तर मिळून जाईल, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दत्तमाला मंत्र देत आहे, तो तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर दत्त जयंती दिवशी काही काही गोष्टी पाळाव्या आणि काय नाही याबद्दल आता आपण बघणार आहोत. तर दत्त जयंती दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व दत्त भक्तांनी मांसाहार मद्यपान या गोष्टीपासून आपल्या सर्व कुटुंबियांना लांब ठेवलं पाहिजे आणि ठेवलंच पाहिजे. तर आणखी दुसरी गोष्ट असे की दत्त महाराजांचा आवडता नैवेद्य त्या दिवशी बनवला जातो. आता दत्त महाराजांना सात्विक आहार लागतो, त्यामुळे त्या दिवशी जे काही तुम्ही घरात जेवण बनवाल, प्रसाद बनवाल, तो विदाऊट कांदा आणि लसूण असावा, याची काळजी घ्या सर्वांनी. एक दिवस सर्वजण ती गोष्ट पाळा. का तर दत्त महाराजांच्या भक्तीपोटी. तर त्या दिवशीचं तुम्ही जे काही बनवाल ते दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे या उद्देशाने बनवा, जेणेकरून त्याच्यामध्ये कांदा लसूण ह्या गोष्टी येणार नाहीत. आणि आणखी ह्या सेवा झाल्या. त्यानंतर तुम्हाला या सेवांच्या व्यतिरिक्त काही सेवा करायची असेल तर दान धर्म तुम्ही करू शकता. तर दान मध्ये काय देऊ शकता, तर दान तुम्ही दत्त महाराजांना पिवळ्या वस्तू खूप जास्त आवडतात. दत्त महाराजांना पिवळा रंग प्रिय आहे. तर कोणत्याही पिवळ्या 5 किंवा 7 किंवा 9 जसं तुम्हाला शक्य होईल तितक्या वस्तू तुम्ही दत्त मंदिरात जाऊन दान करा, किंवा ज्याला कोणी गरजू असतील, ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान करा. मग त्या पिवळ्या वस्तूंमध्ये पिवळी फळं म्हणजे केळी येऊ शकतात, किंवा त्यानंतर पिवळे वस्त्र येऊ शकते, त्यानंतर पिवळे पेढे पिवळे लाडू येऊ शकतात, त्यानंतर पिवळी डाळ हरभऱ्याची डाळ, परत फुटाणे पिवळे, अशा गोष्टी तुम्ही दान करू शकता. मग ह्या गोष्टी तुम्ही मंदिरात जाऊन दान करा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होणारच आहे. तर त्यानंतर दत्त महाराजांना नैवेद्य जो दाखवता तुम्ही त्या नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी ही आठवणीने करा, कारण की दत्त महाराजांना ती खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही ती बनवा. आणि गोड मध्ये तुम्ही खीर वगैरे बनवून दत्त महाराजांना नैवेद्य त्या दिवशी दाखवू शकता. आणि आता दत्त महाराजांचा जन्म जो साजरा केला जातो तो मंदिरांमध्ये 6च्या दरम्यान साजरा केला जातो सायंकाळी, आणि मठांमध्ये केंद्रांमध्ये तर दुपारी 12 साडेबाराच्या दरम्यान 12:30च्या नंतर साजरा केला जातो. तर त्यावेळी तुम्ही केंद्रांमध्ये जाऊन साजरा म्हणजे तो अनुभव घेऊ शकता, किंवा मंदिरामध्ये सायंकाळी जाऊन तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. तर तुमच्या जवळपास जे काही असेल तिथे जाऊन तुम्ही तो अनुभव घ्या, त्या सोहळ्याचा आनंद घ्या. आणि दिवसभरात तुमच्याकडून जी काही सेवा घडेल, जी काही सेवा करता येईल ती सेवा करत राहा. जर कोणतीच सेवा नाही जमली तर नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे, आणि ती सेवा करत राहा, जेणेकरून दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती बनून राहील. तर पुढची गोष्ट अशी की जी काही तुम्ही सेवा करणार आहात ती एकदम शांत मनाने आणि निर्मळ मनाने करा, कारण की जास्तीत जास्त भक्त लोक ही घाबरून सेवा करतात, की दत्त महाराजांना खूप घाबरतात. घाबरण्यासारखं काहीही नाही.
तुम्ही जितकं मनाने मोकळ्या मनाने सेवा कराल तितकं तुमचं मन हलकं राहील आणि ज्या संकटात तुम्ही असाल त्या संकटातून तुम्ही अलगद बाहेर पडाल. दत्त महाराज कधीही कोणत्या भक्ताकडून घाबरून त्याला भीती घालून सेवा करून घेत नाहीत. त्यामुळे भरपूर भक्तांच्या मनात गुरुचरित्र पारायणाबद्दल भरपूर प्रश्न असतात, भरपूर भीती असते की मला सगळं जमेल का वगैरे. तर तशी मनात कधीही भीती न आणता तुम्ही सेवा करा, जेणेकरून त्या न घाबरता सेवा केली तर तुमचं मन इतकं शांत राहील की त्या शांत मनामुळे तुमच्या हातून ती सेवा अगदी सहजरित्या पार पडेल. तर ती पहिली गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही सेवा त्या दिवशी मनात भीती आणून करू नका. त्या दिवशीच नाही तर वर्षभरात ज्या वेळी तुम्ही दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा करणार असाल, उपासना करणार असाल, पारायण करणार असाल तर कोणतीही भीती न बाळगता जसं तुम्हाला शक्य आहे तसं तुम्ही तुमची पारायण किंवा सेवा ती करू शकता. मनात कोणतीही भीती आणू नका. आणि मुळात पहिली गोष्ट, जसं तुमचं मन सांगेल तशी सेवा करा. कारण की प्रत्येक जण तुम्ही जर विचारत बसला कुणाला तर ज्यानं जशी सेवा केलेली आहे तो त्याच्या पद्धतीने तुम्हाला सांगणार. त्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार की नेमकं ऐकू कुणाचं. त्यामुळे दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना मनातून सांगा की मला जशी शक्य आहे तशी मी सेवा तुमच्या चरणी करत आहे आणि माझी ती सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्यावी, असं प्रार्थना करून तुम्ही सेवेला लागा. तुमची सेवा मान्य होणार म्हणजे होणार. तर त्यानंतर ही झाली आपली आता दत्त जयंती बद्दलचीच प्रत्येक गोष्ट. आणि आता दत्त जयंतीला जास्त करून भक्तगण म्हणजे दत्त महाराजांच्या मूळ ठिकाणी वगैरे जात असतात दर्शनाला. जसं की सांगलीमध्ये औदुंबर आहे, नृसिंहवाडी आहे, परत कर्नाटकात गाणगापूर आहे, पिठापूर आहे, कुरवपूर आहे, असे भरपूर ठिकाणं आहेत. तर शक्यतो करून ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी तिथं जाऊन दर्शन घेऊ शकता. ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी जवळपास कुठे दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथं जाऊन दत्त महाराजांचे दर्शन नक्की घ्या. आणि दत्त महाराजांचा जो जन्म सोहळा असतो, जो मंदिरामध्ये साजरा केला जातो, तो आवर्जून बघायला जा आणि त्या सोहळ्याचा आनंद घ्या आणि दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर करून घ्या. तर स्वामी भक्त हो, या उद्याच्या दत्त जयंती दिवशी ज्या ज्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जशा जमतील तशा त्यातल्या सेवा करा आणि दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद असाच घेत राहा. आणि दत्त महाराजांच्या चरणी ही एक सेवा म्हणून मी दत्त महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करून आजचा व्हिडिओ हा पूर्ण करत आहे. आणि हा व्हिडिओ करताना मध्ये काही शब्द वगैरे चुकले असतील तर क्षमा असावी. आणि सर्वांना दत्त जयंती निमित्त दत्त महाराजांचा खूप 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 आशीर्वाद मिळो असं दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ पूर्ण करत आहे. आणि स्वामी भक्त हो, आपल्या स्वामी उपासना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की आपल्या स्वामी उपासना चॅनलवरती संपूर्ण गुरुचरित्रातील अध्यायांचे मराठी कथासार अपलोडिंग सुरू आहे. आता रोज अपलोड होत राहणार आहे. त्याचबरोबर स्वामी चरित्रातील पूर्ण 1 ते 21 अध्याय लिरिक्स सकट चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर ते देखील तुम्ही रोज बघू शकता. ज्यांना स्वामी चरित्र पारायण करायला जमत नाही किंवा कामामुळे वाचता येत नाही त्यांनी ऐकू तरी शकता. त्यामुळे आपल्या चॅनलवरती संपूर्ण 1 ते 21 स्वामी चरित्राचे अध्याय लिरिक्स सकट अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर ज्यांना गुरुचरित्र जमत नाही त्यांच्यासाठी गुरुचरित्रातील 14वा अध्याय अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तो देखील तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर दत्त बावनीत देखील लवकरच पोस्ट केली जाईल चॅनलवरती. आणि ज्यांना ओव्या वाचल्यात पण अर्थ कळाले नाही त्यांच्यासाठी आपण गुरुचरित्रातील मराठीमध्ये कथासार पोस्ट करत आहोत, ते देखील तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. तर आजचा व्हिडिओ हा मी पूर्ण करत आहे. सर्वांना दत्त जयंती निमित्त भरपूर आशीर्वाद मिळावेत अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ पूर्ण करत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.